नमस्कार. मी सौ प्रणोती यशवंत शितोळे, महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आणि मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपची संस्थापिका. संवाद आत्मनिर्भर नवदुर्गांशी या आपल्या सिरीज मध्ये गेले 5 दिवस सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत कामगिरी करणाऱ्या महिलांना भेटत आहोत. आणि आजचा आपला 6वा दिवस, ज्याच्यामध्ये आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत माननीय सौ अरुंधती धनंजय महाडिक मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या आजच्या ज्या नवदुर्गा आहेत त्यांनी भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं अजोड असं कार्य संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. महिलांचं संघटन, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि त्या माध्यमातून आर्थिक आत्मनिर्भरता यासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात. आणि त्यांच्या मुलाखतीला आपण आता सुरुवात करतोय. मॅडम, तुमची परवानगी असेल तर आपण सुरुवात करूया. उपस्थित आपल्या सगळ्या सखींना, आपल्या मैत्रिणींना मॅडम आपण आपली ओळख करून दिली तर छान वाटेल आम्हाला. नमस्कार, मी सौ अरुंधती धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेची संस्थापिका अध्यक्ष आहे आणि गेले 12 वर्ष संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात उभं केलेलं आहे. आणि आज त्याच्यासाठी शितोळे मॅडम बरोबर आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला मी इथं आहे. नक्कीच जे काय आपल्या मनातल्या कल्पना आहेत त्या पण मला जाणून घ्यायला आवडेल, कारण का खूप व्यापक पद्धतीने आपण हे समाजकार्य करू शकतो. आमचं एक छोटीशी संस्था आहे, म्हणजे खरं म्हणजे तर रोपटं लावलंय, त्याचा एक छोटस वटवृक्ष झालेला आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या साथीने नक्कीच अजून खूप आम्हाला काही काम करायचं आहे. त्यासाठी आम्ही आज इथं आहोत. निश्चितच मॅडम, आपली वेगळी अशी ओळख भागीरथी महिला संस्था सोडून असं करून देणं म्हणजे मला वाटतं निश्चितच वेगळं होऊ शकणार नाहीये ते, कारण तुम्ही आणि भागीरथी महिला संस्था हे नाव सोबतच येतो सुरुवातीपासून. तुम्ही ज्या पद्धतीने आता तुमचं सामाजिक कार्य करताय, मला वाटतं त्याच्यामध्ये निश्चितच तुमच्या बालपणाच्या संस्काराचा महत्वाचा पाया असणार आहे. तर तुमच्या बालपणाविषयी थोडंसं सांगा ना मॅडम. माझं माहेर फलटण नाईक निंबाळकरांचं, सातारा जिल्ह्यातलं फलटण आहे. माझं माहेर वाठारचे नाईक निंबाळकर म्हणतात मला. बालपण वाठारला फक्त सुट्टीच्या दिवसातच, कारण का त्या काळात माझ्या आईने खूप हट्ट केला की माझ्या मुलींना मला इथं गावात नाही तर चांगल्या शहरात शिकवायचं आहे. आणि मग मला पुण्याला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेता आलं पाहिजेमुळं. पण सगळं माझ्या आजोबांना दिली, कारण काय त्या काळातले ते असताना सुद्धा मुलीला बाहेर शिक्षणासाठी पाठवूया त्यांनी होकार दिला, मंजुरी दिली आणि त्याच्यामुळे मी माझं शिक्षण सगळं पुण्यात झालेलं आहे. असं आणि खूप मजा मस्ती, नक्कीच जसं सगळ्यांचं बालपण असतं तसंच थोडं स्ट्रिक्ट, थोडे संस्कार हे सगळे आमच्यावर होत गेले. आणि आता 26 वर्ष झालं मी महाडिक कुटुंबातली एक सदस्य सून म्हणून या कुटुंबात आले आणि इथं पण खूप मी शिकले आहे. आणि खास करून समाजकार्याला इथं अजिबात तडजोड नाही की समोर कोण आलं की आपण त्याची मदत केली पाहिजे, तो मोकळ्या हाताने कधी जाऊ नये हा प्रयत्न मला वाटतं महाडिक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा असतो. नक्कीच मॅडम, मला वाटतं ही समाजकार्याची पाळमुळं तुम्हाला दोन्ही, तुमच्या सासरा आणि माहेर दोन्हीकडून मिळालेली आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही मार्गक्रमण करत आहात. निश्चितपणे तुमच्याकडे बघून बऱ्याच जणांना प्रेरणा मिळते, कारण तुम्ही बऱ्याच महिलांचं प्रेरणास्थान आहात मॅडम. पण तुमचं प्रेरणास्थान आणि तुमच्या ऊर्जेचा स्रोत काय हे ऐकायला मला निश्चितपणे आवडेल. मी म्हणेन की माझ्या ऊर्जेचा स्तोत्र ती समोरची सर्वसामान्य स्त्री जेव्हा तिची अडचण घेऊन येते ना, तेच माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. आणि हे खरोखर फॅक्ट आहे, कारण काय खरं बघायला गेलं तर शिक्षण झालं, लग्न झालं, घर संसार, म्हणजे जे संस्कृतीप्रमाणे किंवा रूढी परंपरेने जे मुलीला सांगितलं जातं तशा कुटुंबातूनच मी आले आणि हेच होतं. म्हणजे आज मी जे काय करते हे स्वप्नात सुद्धा मी कधी बघितलं नाही किंवा असा विचार त्यावेळेस केला नव्हता. पण साहेबांमुळे मला ती संधी मिळाली. पण खरं सांगते अगदी मनापासून की समोरची ती स्त्री आहे तीच माझी प्रेरणा स्थान आहे.
तेव्हा प्रत्येक वेळेस आजपर्यंत जे काय कार्य मी केलेलं आहे, मी हाच विचार केलेला आहे की मी जर तिच्या जागेवर असते, त्या अडचणीत असते, मी काय केलं असतं. म्हणजे परमेश्वराच्या कृपेने मला सगळं काही मिळालेलं आहे. पण खूप अशा महिला आहेत ज्या अडचणीत आहेत. मग त्यांच्यासाठी आपण काय वेगळं केलं पाहिजे, ह्या अनुषंगानेच वगैरे ती महिला संस्थेची खऱ्या अर्थाने स्थापना झाली. आणि मग त्यांचे वेगवेगळे प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी जे काय आम्ही संस्थेच्या माध्यमातून आज कार्य केलेलं आहे, आणि त्याच्यामुळेच ही संस्था चांगल्या पद्धतीने नावारूपाला आलेली आहे. आणि मी बिलीव्ह करते की इट इज अ टीम वर्क. म्हणजे मी एकटी त्यासाठी जबाबदार नाहीये. त्या संस्थेत माझ्याबरोबर काम करणारे माझ्या सगळ्या सहकारी असून देत, किंवा त्या संस्थेत असणाऱ्या त्या सभासद असून देत, त्या महिला असून देत, ज्या आमच्यापर्यंत येतात आणि काहीतरी शिकून इथून जातात. आणि त्याच्यामुळेच खूप छान वाटतं, एक वेगळा आनंद आम्हाला मिळतो. नक्कीच नक्कीच मॅडम. म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या महिलेलाच तुम्ही तुमचं ऊर्जा स्रोत म्हणता, यातच तुमचा साधा स्वभाव खरं तर समजून येतो. आणि खरं तर रोपट्याचा वटवृक्ष होण्यामध्ये हे टीम वर्कच जास्त मला वाटतं इम्पॉर्टंट रोल निभावतं. कारण ज्या वेळेला आपण एक टीम म्हणून काम करत असतो, त्यावेळेला त्या रोपट्याचा वटवृक्ष व्हायला जास्त वेळ लागत नाही, हे तुमच्या कामातून निश्चितपणे दिसून येते. स्त्री संदर्भात काम करताय म्हणून स्त्रीत्वाचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारेल. स्त्रीचं स्वत्व तिच्यासाठी किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी ते जपण्यासाठी तिनं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं जे वरदान आपल्या स्त्रियांना मिळालंय ते म्हणजे आपण काहीतरी निर्माण करू शकतो. खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक स्त्रीने जर समजून घेतलं ना प्रतिमान, तर मला वाटतं की आपण म्हणजे आकाश ठेंगणं पडेल अशी आपली परिस्थिती आहे. पण ते समजणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी काही गोष्टी समाजात वावरत असताना करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, मग सामाजिक निर्णय असू दे, तुमच्या आरोग्याच्या विषयी काही निर्णय असू दे, असे निर्णय तुम्ही आयुष्यात घेणं फार महत्वाचं आहे. स्वतःबद्दल तो आदर, सत्कार म्हणजे सन्मान असणं फार महत्वाचं आहे. आणि समोरच्या स्त्रीबद्दल पण तो असणं महत्वाचं आहे. कारण काय आज तुम्ही बघताय, म्हणजे भांडणं तुम्ही बघायला गेलं तर कुणाच्याच होतात. आता एखादं उदाहरण गेलं तर मग सगळ्यात मोठं सासू सून. पण मग हे का होतं ह्याचा नक्कीच तो विचार केला पाहिजे. आणि जर स्वतःबद्दल तो सन्मान बाळगला तर खूप एक वेगळं विश्व आपण निर्माण करू शकतो. आणि तुम्ही विचार करा, म्हणजे आपण सगळ्या स्त्रिया, खूप स्त्रिया ऑनलाईन आहेत आज, आपलं सगळं संवाद ऐकत आहेत. पण इमॅजिन करा की आपण जर कुणी नसतो आणि नुसते पुरुष वर्ग वावरत असते सगळ्या जगभरात, तर असतं का त्या गोष्टीला महत्व? आज ती समानता आहे. आपण काही गोष्टी भले रूढी परंपरेने आपण घर संसार सांभाळतो, पुरुष वर्ग बाहेरचं सगळं बघतात, पण आता कुठेतरी चित्र बदलत चाललेलं आहे. आणि त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. तरच तो सन्मान आपल्याला समाजात राहत असताना मिळणार आहे. आणि ते शक्य आहे. आजपर्यंत अनेक स्त्रियांनी ते करून दाखवलेलं आहे. हा नक्कीच घरच्यांचा पाठिंबा खूप महत्वाचा असतो. मिळत असेल चांगला, त्याचा पुरेपूर तुम्ही उपयोग करून घेऊन तशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे. नसेल होत तर मी म्हणेन एखादी मैत्रीण आहे, जवळची कोणतरी सखी आहे, तिच्याबरोबर. आणि मला वाटतं की घरातल्यांना ते सांगणं, त्यांना समजून देणं की का महत्वाचं आहे, हे जर तुम्ही केलं तर ती गोष्ट शक्य होईल असं मला वाटतं. कारण का आज जग बदलत चाललेलं आहे, महागाई वाढत चाललेली आहे. घरच्या पुरुषांबरोबर स्त्रियांनी पण काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही केलं तर नक्कीच त्यातूनच तुम्ही तुमचं स्त्रीत्व सिद्ध करू शकता मला वाटतं. कारण का प्रत्येक स्त्री सक्षम असते त्या गोष्टीसाठी. तर मी बघितलं, मी नेहमी म्हणते की आपण पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला आहेत. आपण कुठल्याच बाबतीत कमी नाही आहोत. कारण का आपण जर साध्या डोळ्यातून निघालो, एखादं डांबरीकरणाचं काम जर करत असेल तर तुम्ही बघता की पुरुषांबरोबर ती महिला पण थोडा घेऊन त्या दगडाचे 2 तुकडे करू शकते. असं कुठलंही काम, अगदी कोयता हातात घेऊन ऊस तोडणीसाठी महिला काम करते. सगळं आपण करू शकतो. फक्त तो विचार ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं. आणि नक्की खूप चांगल्या समाजात
काम करायला. तुम्ही पण खूप चांगल्या संकल्पना आलेल्या भविष्यात महिला ऊर्जा फाउंडेशन कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संस्था एकत्रित आल्या संघटित झाल्या तर ह्याला खूप व्यापक रूप मिळेल आणि प्रत्येक स्त्रीला जी अडचणीत आहे तिला मला वाटतं न्याय किंवा तिला जे करायचं आहे त्यासाठी आपण मदतीला नक्कीच 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 मॅडम. म्हणजे स्वत्व महत्वाचं आहेच, पण ते महत्वाचं कधी ठरणार आहे ज्या वेळा ती स्वतःचं स्वत्व ओळखेल आणि त्या सक्षमीकरणासाठी स्वतः प्रयत्न करेल त्यावेळेला. जसं तुम्ही म्हटलात की आदर आणि सन्मान जर आपण स्वतःचा केला तर समोरचा तो निश्चितपणे नाकारू शकत नाही. अतिशय सुंदर मॅडम तुम्ही स्वत्वाबद्दल सांगितलं. आता थोडंसं तुमच्या सामाजिक कार्याकडे येऊया मॅडम. भागीरथी महिला संस्था या संस्थेची स्थापना आणि निर्मिती याच्या पाठीमागे काय प्रेरणा होती? ह्याच्या पाठीमागची प्रेरणा नक्कीच आदरणीय धनंजय महाडिक साहेब आहेत. कारण काय जेव्हा साहेब इलेक्शनला सामोरे गेले 2004 ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आमची धनंजय महाडिक युवा शक्तीची स्थापना झाली. प्रचंड संख्येने युवक आमच्याबरोबर जोडले गेले. आज अशी परिस्थिती आहे की 750 पेक्षा जास्ती आमच्या युवा शक्तीच्या शाखा कार्यरत आहेत. खूप चांगलं सामाजिक काम करतात. पण मग जेव्हा साहेब हे कार्य करायला लागले तेव्हा अनेक बचत गटातल्या महिला साहेबांपर्यंत येऊ लागल्या. पण परत तेच आहे ना, गैरपुरुषाच्या समोर कसं बोलायचं, तो संकोच, ती मनातली भीती, हे इतकं होतं की यायच्या बोलायच्या, नाव वगैरे सांगायचे, आमचं बचत गट आहे, ह्या गावाचे आम्ही आहे, बस तिथपर्यंत. मग त्या बाहेर जाऊन बसायच्या. मग त्यांच्यावर आलेलं तो युवा शक्तीचा प्रमुख किंवा आणि कोण त्यांच्यावर आलेले मग ते बोलायचे की नाही आमच्या महिलांना ही अडचण आहे. आणि हे जेव्हा साहेबांनी ओळखलं तेव्हा की बाबा नाही ते मुक्तपणे माझ्याशी बोलू शकत नाही, तूच ते करू शकशील किंवा तुझ्या समोर जर त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या तर नक्कीच आपण पुढं त्यांची समस्या सोडवण्यासाठी काम करू शकतो. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचं कार्य सुरू केलं. मग काय त्यांच्यासाठी प्रामुख्याने केलं पाहिजे ह्याचा विचार केला. परत तोच विषय होता की नाही माझं लग्न झालंय, नाही माझ्यावर ही जबाबदारी आहे, बचत गट आहे पण आम्ही मीटिंगला जात नाही वगैरे वगैरे अनेक कारणं त्यांची समोर होती. पण मग बचत गट किती चांगलं माध्यम आहे महिलांनी एकत्र येऊन त्यांचं बचत तर होतेच पण त्याच्याबरोबर बचत गटाच्या अंतर्गत तुम्ही काय केलं पाहिजे. मग आम्ही प्रशिक्षण सुरू केलं. हे फार महत्वाचं आहे. कुठली गोष्ट जर शिकली एखादी गोष्ट येते आपल्याला कदाचित पण ती अगदी फाईन थोडं त्याला पॉलिशिंग झालं की आणखी चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. त्याचं पॅकेजिंग एखाद्या वस्तूचं किंवा त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे, त्याचं लेबलिंग कसं केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आम्ही घ्यायला सुरुवात केली. आणि खरंच खूप आनंद वाटतो सांगायला की अनेक महिला पुढे येऊन हे काम करायला लागले. पण प्रामुख्याने आम्ही एक गोष्ट केली की कमी भांडवलात ते होणं गरजेचं आहे. म्हणून अगदी छोट्या छोट्या घरगुती वस्तूंची निर्मिती त्यांच्याकडनं करून घेतली आणि अशा पद्धतीने भागीरथी महिला संस्थेचं काम आम्ही सुरू केलं. आणि त्याच्या बरोबरीने आरोग्य किती महत्वाचं आहे. कारण ती जर स्त्री आजारी पडली तर घरची अवस्था काय होते हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्या स्त्रीला पण माहिती आहे की नाही बाबा घर ते धुणं 2 दिवस पडणार तसंच आणि काय बाहेरनं आणून काहीतरी खातील पण कोण स्वयंपाकघरात जाऊन काय करणार नाही अशी परिस्थिती बरेचशा घरात असते. पण मग आरोग्य व्यवस्थित असायला पाहिजे. ते अंगावर नाही काढलं पाहिजे, एखादी गोळी घेऊन झोपला नाही. कारण का पुढे जर ती समस्या वाढली तर मग आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम नसता तेव्हा खूप अडचण येते कुटुंबाला सुद्धा त्या स्त्रीला सुद्धा. त्याच्यामुळे आरोग्य आम्ही वेगवेगळे फ्री आरोग्य शिबिर भरवायला सुरू केलं. आणि ह्या 2 गोष्टींवर प्रामुख्याने खूप काम आम्ही भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून केलं. जेव्हा हे काम नक्कीच जी जी नक्कीच मॅडम. कारण आरोग्य हा महिलांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्या विषयातलं काम तुमचं निश्चितच कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पद सुद्धा आहे. हा मॅडम तुम्ही सांगत होता काहीतरी. तो पुढचा स्टेप मी जेव्हा आम्ही प्रशिक्षण घेत गेलो खूप मोठ्या प्रमाणात ते आमचं कार्य सुरू झालं. पण नंतर असं लक्षात आलं की जी संकल्पना तुम्ही आमच्या समोर मांडली की मार्केटिंग.
कारण का आज घर बसल्या करणं खूप सोपं वाटत होतं त्यांना. त्या शिकल्या आमच्याकडनं, त्या घर बसल्या ते केलं. पण परत हाच विषय की घरातली मला बाहेर सोडतील का? मी बाहेर जाऊन काय केलं तर अडचण येईल, लोक काय म्हणतील, असे हजारो विचार आणि त्याच्यामुळं त्यांना त्या अडचणी परत जाणवू लागल्या. मग आम्ही मार्केटिंगची सोय कशी होऊ शकते त्याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं ऑनलाईन शॉपिंगची संकल्पना आम्ही 5-6 वर्षापूर्वी सुरू केली. ती तुम्ही ऑनलाईन घ्या, तुमच्या डोअर स्टेपवर आम्ही आणतो असं आम्ही आव्हान केलं. आणि त्याच्यात सगळे प्रामुख्याने बचत गटांच्या उत्पादित वस्तू विक्रीसाठी आम्ही ठेवलेले आणि तिथं खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मी स्वतः सुद्धा मी सांगेन की आमच्या बचत गटातल्या महिला जे तयार करतात तेच आम्ही दैनंदिन घरगुती वस्तू जे आपण वापरतो ते त्या माझ्या महिलांकडूनच मी घेते. आणि हीच संकल्पना त्यांच्यात पण रुजू केली की बाबा तुम्ही हे करता, प्रत्येकीच्या घरात काही ना काहीतरी लागतं. तुम्ही जर गटात 30 जणी आहे तर अजून 4 गट तुमच्या ओळखीचे आहेत तर त्यांना बरोबरीने घ्या. प्रत्येक गट वेगवेगळं काहीतरी निर्माण करा आणि एकीमेकीकडनं जेव्हा तुम्ही घेता आपोआप त्याची मार्केटिंग होतं आणि त्याच्याबरोबर नक्कीच आम्ही संस्था आहेच आहे, आम्ही सुद्धा तुमचं मार्केटिंगला मदत करू. आणि मग असेच आमचे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम पुढे चालू राहील. शेवटी तेच आहे की जोपर्यंत ती समस्या त्या महिलेला जाणवत नाही तोपर्यंत ती आमच्यापर्यंत येत नाही. आणि जसं मगाशी पण म्हणलं की ती महिलाच आमची प्रेरणास्थान आहे किंवा ऊर्जा स्तोत्र आहे. कारण की ती काहीतरी येऊन आम्हाला ती अडचण सांगायची आणि त्याच्यातनं एक नवीन संकल्पना व्हायची आणि त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात करतो. नक्कीच नक्कीच मॅडम. म्हणजे जसजशा अडचणी येत गेल्या तसतसं आपण मार्ग काढत गेलो आणि त्यांना मार्गदर्शन करत गेलो. तोच माझा पुढचा प्रश्न आहे मॅडम की ह्या स्टेपला म्हणजे भागीरथी महिला संस्थेचा आता वटवृक्ष झालेला आहे. हे वटवृक्ष होताना अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला असेल. त्या अडचणींकडे आता तुम्ही पाठीमागे वळून कशा पद्धतीने पाहता? मी खरं सांगू म्हणजे ऊर्जास्थान पण त्या महिला आहेत पण कुठंतरी ते अडचण पण अशी होती की जसं मी मगाशी म्हणले की सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या कुटुंबात कसं सांगायचं, मला हे करायचंय ते मी कसं बाहेर पडू घेतो, हीच सगळ्यात मोठी अडचण होती आमची. म्हणजे जेव्हा संस्था चालू केली तेव्हा आम्ही महिलांपर्यंत जाऊन म्हणजे लिटरली हाताला धरून बाहेर काढून बाबा आम्ही या लागलो तुमच्या गावात, या हे शिका, हे तुमच्या फायद्याचं आहे, हे सांगण्यातच आमची जवळजवळ 5-6 वर्ष गेली. तोच आम्हाला सगळ्यात अडचणीचा विषय होता. पण त्यांच्या दैनंदिन वेगवेगळ्या त्यांचं दिनचर्या आहे, मुलं आहेत, संसार आहे, घरी येणारे जाणारे पाहुणे आहेत, जबाबदाऱ्या आहेत. मग त्यातनं हे करायचं, मग किती वेळ द्यायचा, कसं करायचं, हे जे प्रश्न त्यांच्या समोर होते. मग म्हणून आम्ही संस्थेत बसून आम्ही हे तुमचं कार्य घेतो, मार्केटिंग आम्ही करतो. निदान तुम्ही घर बसल्या तुम्हाला जे चांगलं जमतं ते तरी करा तुम्ही, म्हणजे मग त्याच्यातनं मार्ग निघतो. आणि खरं सांगू एकदा ती करायला लागली, 4 पैसे हातात यायला लागले तेव्हा ती पण मार्केटिंगसाठी प्रयत्न करायला सुरुवात करते. हे आम्ही अनेक ठिकाणी बघितलेलं. म्हणजे ते येत नाही, 1 महिना 2 महिने सुरुवातीला येतील किंवा नाही, पण एकदा ते त्यांना कळालं की हा नाही ह्या पद्धतीने आपण करू शकतो तर आपण त्या करायला सुरुवात करतात. आणि सुदैवाने आपल्या इथं ग्रामीण भागात खास करून आठवडी बाजाराची जी संकल्पना आहे ना ती अतिशय चांगली आहे. म्हणजे खरोखर तिथं जरी तुम्ही आठवड्याला तुमच्या वस्तू निर्माण केलेल्या विक्रीसाठी ठेवल्या तरी लोकांना कळतं की बाबा तुम्ही या वस्तू बनवता आणि मग आठवड्याला तुम्हाला त्याच्यासाठी पैसे मिळायला सुरू होतात आणि मग महिला चांगलं त्याच्यामध्ये. नक्कीच मॅडम. म्हणजे त्यांच्या अडचणींवर मार्ग काढत असतानाच आपण अनुभव घेत गेलो आणि त्यांना उत्कृष्ट असं आपण मदत करत गेलो असं मला वाटतंय. जसं आता तुम्ही एक आठवडी बाजार ही संकल्पना मांडली बचत गटाच्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी, तसं थोडंसं मला असं विचारायचं की आपण जे जे काही प्रशिक्षण महिलांना दिलेलं आहे त्या माध्यमातून कोणकोणत्या महिला वस्तू तयार करतात आणि जसं तुम्ही आता 2 पर्याय सांगितले की ऑनलाईन मार्केटिंगचं पोर्टल आपण त्यांना दिलेलं आहे आणि आठवडी बाजाराचं मार्केटिंगसाठी आपण एक त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. या व्यतिरिक्त आपण महिला बचत गटाचं जे प्रोडक्शन आहे त्याचं कशा प्रकारे प्रसार आणि प्रचार करतो आणि कोणकोणते प्रोडक्ट आहेत जे आपल्याला म्हणजे आपल्या ऑनलाईन मैत्रिणींना पण ते ऐकायला मिळेल. आता जर तुम्ही त्याच्याविषयी थोडीशी माहिती दिली तर.
तो खूप आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की प्रदर्शन जे भरतं कोल्हापूरमध्ये, वेगवेगळे प्रदर्शन, वेगवेगळे सामाजिक संस्था भरवतात, वेगवेगळे समाजात काम करणारे असलेले लोक, म्हणजे मी म्हणेन नेते मंडळी सगळे आहेत. ती सगळेजण वेगवेगळे प्रदर्शन भरवतात. आमचं स्वतःच म्हणजे आपण ऐकलं असेल भीमा कृषी प्रदर्शन आहे किंवा अशा काही खूप वेगवेगळे प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण आजपर्यंत सामोर म्हणजे पुढे आलेलो आहोत. तर तिथं त्या महिला बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देणे. म्हणजे नुसतं आमचं भीमा कृषी प्रदर्शनाचं 4 दिवसाची उलाढाल बघितली तर आमच्या नुसत्या महिला बचत गट 20-25 लाखाची उलाढाल करतात. म्हणजे गर्दी तर असतेच, लोक येतात, शेतकरी वर्ग असतात, सर्वसामान्य लोक असतात, नोकरदार असतात, सगळी लोक तिथे येतात. त्याच्यामुळे त्यांचं खूप छान सेल होतं आणि त्याच्यातूनच त्या प्रेरणा घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी त्या प्रयत्न करतात. त्याच्यामुळं हे प्लॅटफॉर्म खूप महत्वाचं आहे की छोट्या छोट्या प्रदर्शनात माध्यमातून त्या महिलांनी पुढे यायला पाहिजे. कारण आमच्या समोर अनेक उदाहरणं आहेत. अगदी ग्रामीण भागातलं मी म्हणेन की आजऱ्यातलं एक छोटस गाव आहे, शेवटचं गाव आहे. तिथनं आम्हाला महिला अप्रोच झालेल्या की वहिनी असं असं आहे, माझ्या सासूबाई खूप छान भजी बनवतात आणि गावाच्या बाहेर एक भजीचा गाडा उभा करतो दररोज संध्याकाळी, त्यातनं आमचा उदरनिर्वाह चाललेला आहे. आणि हे असं झालं की आमच्या भीमा कृषी प्रदर्शनच्या आधी थोडे दिवस हे त्या येऊन मला भेटल्या. मग आम्ही त्यांना भीमा कृषी प्रदर्शन मध्ये स्टॉल दिला आणि नुसतं भजी विकून त्यांनी 54,000 रुपये जेव्हा कमवले तेव्हा त्यांना खरं म्हणजे काय व्यवसाय असतो, कसा आपण करू शकतो ह्याचं माहिती मिळाली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं नो लुकिंग बॅक, म्हणजे त्या परत आमच्याकडे फिरकून आल्या पण नाहीयेत की हा त्यांचा व्यवसाय वेगवेगळ्या गावोगावी प्रदर्शनं सगळ्यात त्या छान भाग घेतात. म्हणजे अशा हजारो अनेक उदाहरणं आहेत ज्या पद्धतीने महिला खरोखर चांगलं काम करू शकतात. म्हणजे अतिशय दिशादर्शक असं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे. आता सध्या भागीरथी महिला संस्थेच्या अंतर्गत जे बचत गट काम करतात त्याच्या प्रोडक्शन विषयी थोडंसं सांगाल का मॅडम? छोट्या वस्तू म्हणजे मी जसं म्हणलं की अगदी घरगुती आपल्याला नीळ, फिनेल, वॉशिंग पावडर सारख्या वस्तू आहेत त्या त्या बनवतात. एखादं चांगलं पदार्थ येतात तर अनेक ठिकाणी त्या स्टॉल उभा करतात. पण आम्ही एक वेगळी संकल्पना सुरू केली की ज्या चांगल्या खाद्यपदार्थ सुद्धा बनवतात. तर अनेक बँक्स आहेत, अनेक ऑफिसेस आहेत जिथं दिवसाला काही लागत असेल किंवा कुणाचा वाढदिवस असेल तर त्या सेलिब्रेट जर करत असतील तर मग त्यांना जर कशाची गरज असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर टायअप केलेला आहे आणि आमच्या महिलांना तिथं पाठवतो. म्हणजे अगदी चहा जरी कुठं ऑफिसमध्ये जास्ती संख्येने पाहिजे नसेल तर तिथं आमच्या महिला जातात आणि तिथं त्यांना ती सर्व्हिस देऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. फॅशन डिझायनिंग तुम्हाला माहिती आहे की घरबसल्या अनेक म्हणजे मला वाटतं मोस्टली सगळ्यांच्या घरात एक मशीन असतंच की बाबा कुठं काय झालं तर टिक मारायला आपल्याला यायला पाहिजे म्हणून महिलांच्या घरात असतं. पण त्याच्यातनं फॅशन डिझायनिंगचा कोर्स आपण करून म्हणजे छोट्या वस्तूने ब्लाऊज शिवलं किंवा एखादी पिशवी शिवली, आठवडी बाजार असलं की त्याच्यात पिशवी विक्रीची व्यवस्था कशी झाली पाहिजे हे आम्ही महिलांना शिकवलं. त्यामुळे आता गावात दररोज महिला पिशव्या शिवणार, जुन्या साड्या असतील किंवा जुने काय कपडे असतील त्याच्यातनं पिशव्या तुम्ही शिवू शकता आणि ते तिथं विक्रीसाठी ठेवू शकता. कारण का भाजी आलं माहितीये की प्लास्टिक बंदी चालू आहे. त्याच्यामुळं हे फार महत्वाचं आहे की कापडी पिशव्या शिवणे. अगदी आम्ही कागदी पिशव्यांचं सुद्धा प्रशिक्षण देऊ की त्याच्यातनं तुम्ही कागदी पिशव्या का तुम्ही शिवू शकता आणि तयार करू शकता आणि ते एखाद्या गिफ्ट शॉप मध्ये, किराणा मालाच्या दुकानात, मोठ्या पिशव्या आपल्याला लॉन्ड्री मध्ये, असं जिथं जिथं त्याचा उपयोग होऊ शकतो त्याचा आम्ही त्यांना सांगण्याचं काम केलं आणि आपल्या आपल्या एरियात खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. कुकिंग, केटरिंग म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्या त्या आमच्याकडनं शिकल्या. आम्ही सगळ्या गोष्टींचं प्रामुख्याने प्रशिक्षण देतो. तशा आमच्याकडे ट्रेंड सगळ्या महिला आहेत त्या इथं संस्थेत येऊ शकतात किंवा जर कुणाला अडचण असेल तर आम्ही अगदी त्यांच्या डोर स्टेपला त्यांच्या गावात जाऊन त्यांना 1-2 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं दिवसभराचं ट्रेनिंग देतो. अगदी मी म्हणेन की शेतीपूरक व्यवसाय, खूप महिला ग्रामीण भागात शेती करतात.
पण शेतीपूरक व्यवसाय, कुक्कुटपालन आहे, वनपालन आहे, शेळी पालन आहे, ह्या सगळे व्यवसाय तुम्ही कसे केले पाहिजे, त्याच्यातनं तुमचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढू शकेल, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि आपल्याला माहिती आहे की तसंच कोल्हापूर जिल्हा समृद्ध असल्यामुळे दुग्ध व्यवसायाला खूप इथं मान्यता आहे आणि त्याच्यामुळे अनेक महिला दुग्ध व्यवसाय करतात. पण बचत गटाच्या माध्यमातून पुन्हा ते जनावर उपलब्ध करून देणं हे पण आम्ही काम करतो. की बाबा हे घ्या, समोर ते घ्या आणि तुम्ही दुग्ध व्यवसाय करा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आर्थिक स्त्रोत कुठेतरी चालू होईल. तुम्ही काम करता. नक्कीच मॅडम, म्हणजे ज्या त्या भागाला अनुसरून प्रादेशिक जे काही त्यांना आवश्यक आहे असं प्रशिक्षण आपण देतो आणि दैनंदिन गरजेच्या सगळ्या वस्तू आपल्या बचत गटातल्या महिला आता बनवत आहेत. थोडासा वेगळा प्रश्न मॅडम या पार्श्वभूमीवर मला असा सुचतोय, जसं मी तुम्हाला बचत गट मॉल या संकल्पनेविषयी परवा दिवशी बोलले, की जसं आपण बघतोय महिला या खाद्यपदार्थ, फॅशन डिझायनिंग, आता लेटेस्ट आलेलं पार्लर आणि शेतीपूरक व्यवसाय या पलीकडे जाऊन कुठल्या दुसऱ्या व्यवसायाचा विचार किंवा संकल्पना त्यांनी करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? कारण तो म्हणजे ज्यावेळेला भागीरथी महिला संस्थेने सुरुवात केली त्यावेळेला त्यांना घरातनं बाहेर काढावं लागलं आपल्याला प्रशिक्षण घेण्यासाठी आणि छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी. आणि आता परिस्थिती अशी बदलली आहे, म्हणजे कोरोना नंतरचा काळ तर आपण सगळेजणच बघतोय, अगदी छोटे छोटे बिझनेसेस आता डबघाईला आलेले आहेत. तिथं संधीही आहे आणि त्याच्याकडे एक आपण आव्हान म्हणून बघितलं तर कशा पद्धतीच्या व्यावसायिक संकल्पना महिलांनी त्या संकल्पनेकडे बघितलं पाहिजे आणि कोणकोणत्या संकल्पना राबवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? खरं सांगाल की प्रॉब्लेम आजकाल म्हणजे नोकरी मिळणं किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे. पण आणि त्यात महिला वर्ग त्यांनी काहीतरी शिकणं हे त्याच्याहून कठीण आहे. आज शिक्षणाला पण प्राधान्य काही ठिकाणी देतात, काही ठिकाणी देत नाही. पण मी नेहमी हेच सांगितलेलं आहे त्या जी महिला आमच्या समोर येते की बाबा ठीक आहे, तुमचं ते ठराविक वय झालंय, तुम्हाला काही अडचणी आहे, पण तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तिला शिक्षण अवश्य द्या. कारण शिक्षण हे असं एक क्षेत्र आहे, तुम्हाला कुठल्याही अडचण आली तर त्याच्यावर मात करायला तुम्हाला ते उपयुक्त ठरू शकतं. आणि म्हणून मला वाटतं की आमच्यासारख्या स्त्रिया ज्या बाहेर जातात, समाजात वावरतात, आम्ही मेळावे घेतो, आम्ही सांगतो ह्या गोष्टी, पण जर समोरच्या माणसाला ते शक्यच नसेल, कारण का अडचणी खूप असतात. सगळ्यात महत्वाची म्हणजे पैशाची अडचण. कारण का 10वी पर्यंत कसं कसं शिकवतात, मोफत तुम्हाला एज्युकेशन आहे म्हणून, 12वी झाली, पण त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला अडचणी येतात, पैसे नसतात, मुलीला शिकवू शकत नाही. मग तेव्हाची काय परिस्थिती? तर माझं असं म्हणणं आहे की बेसिक 12वी पर्यंतचं शिक्षण प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून काही छोटे छोटे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस त्यांनी शिकले पाहिजे. अगदी 6 महिन्याचे, 1 वर्षाचे, 1.5 वर्षाचे, आपल्या परिस्थितीनुसार आपण शिकले पाहिजे. मग त्याच्यात नर्सिंग आहे, फोटोग्राफी आहे. अगदी आता नुकतीच आमच्या बी चॅनलवर एक छान म्हणजे त्यांची बातमी केली, पण त्या मुलीची घरची परिस्थिती अशी आहे की हातावरच पोट आहे की दररोज काम केलं तर घरी काहीतरी खायला प्यायला. तिचे वडील मेकॅनिक, पण काही आजारामुळं ते अगदी बेड रिडन झाले. मग करायचं काय? ही मुलगी शिकत होती, तिला पुढे इंजिनिअरिंग करायचं होतं, पण वडिलांच्या ह्या परिस्थितीमुळं ते अडचणीत सगळे आले. पण फॉर्च्युनेटली असं होतं की ती मुलगी दररोज वडिलांबरोबर जायची, ते काय करतात बघायची आणि त्याच्यातनं म्हणजे शिकत शिकत ऑनलाईन शिक्षण असेल किंवा कॉलेजच्या माध्यमातून ती मेकॅनिकचा कोर्स तिने केला आणि आज ती स्वतः जवळ कोल्हापूर जिल्ह्यातलंच हे उदाहरण आहे. ती स्वतः ते वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करते, ते मोटरसायकल जे येतात त्या दुरुस्त करते आणि त्याच्यातनं त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मुली हे करू शकतात. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण खूप डिपेंडेंट असतो कुणावर तरी, पण तसं न होता आपण पण ते शिकू शकतो. हे काम आपलं आहे का आपलं नाहीये हे कॅटेगराईज करण्यापेक्षा आपण सगळं शिकलं पाहिजे. आपल्या अडचणीच्या वेळेस कदाचित आपण जे शिकलोय त्याच्यात ते उपयोगी पडू शकतं. म्हणजे अगदी घरचं म्हणेन की गॅस सिलेंडर, गॅस शेगडी घ्या, बटन जर
बिघडलं तर तो इतकं प्रयत्न म्हणजे ते सांडशीने पकडा मग ते फिरवा म्हणजे जर महिला माझा ऐकत असतील तर त्या नक्कीच हसत असतील की या सगळ्या गोष्टी म्हणजे बहिणी म्हणून आपण सगळं करत असतो पण ते बटन दुरुस्त कसं करायचं माहित नाही. पण इतकी इझी प्रोसेस असते की ती वरचं नुसतं प्लास्टिकचं जो नॉब आपण फिरवतो तो स्क्रूड्रायव्हरने काढायचा तुटलेला असतो तो आणि एक चांगला नवीन आणून तो स्क्रूड्रायव्हरने फिक्स करायचा म्हणजे इतकं इझी प्रोसेस असते. पण ते सुद्धा आपल्याला अडचणीचं वाटतं म्हणून म्हणलं असं काही करायला पाहिजे की आज समाजात त्या गोष्टीची गरज आहे म्हणजे नर्सिंग तर मी म्हणेन की आज होम नर्सिंग आहे एवढे हॉस्पिटल्स उभा राहिले लागले आहेत आणि त्याच्यामुळे तिथं अशा सगळ्या लोकांची गरज आहे त्याच्यामुळे करण्यासारखं खूप आहे युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस आहेत मी म्हणेन की आज मी आव्हान करेन या माध्यमातून मुलींना खास करून की बाबा तुम्ही त्याची माहिती घ्या आणि तुम्हाला काय तुमचे जे छंद असेल त्या अनुषंगाने तुम्हाला जर एखादा तो कोर्स करू शकला आणि त्यासाठी तुम्हाला त्यातनं नोकरी जर प्राप्त झाली तर नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. नक्कीच मॅडम, अतिशय वेगळी क्षेत्र महिलांसाठी सुद्धा आता ओपन आहेत. फक्त गरज आहे ती त्यांनी वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचं. जसं तुम्ही अगदी छोटस उदाहरण दिलं गॅसच्या नॉबचं, तेही दुरुस्त करता म्हणजे येणं हेही एक महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्या उदाहरणातनं आपल्याला किती क्षेत्र उपलब्ध आहेत हे सगळ्या आपल्या मैत्रिणींना निश्चितपणे कळालं असेल असं मला वाटतं. थोडस मॅडम मला म्हणजे एक प्रश्न असा सारखा मनात येतोय मगापासून की प्रत्येक स्त्री ही वेगळ्या भूमिका निभावत असते. एक आई, एक मुलगी, एक सून आणि म्हणजे बरीचशी नाती निभावत असते. ही नाती निभावत असताना तिला स्वतःसाठी वेळ काढणं कधी कधी जमतच नाही आणि अशामध्ये मग तिला थोडंसं फ्रस्ट्रेशन होतं किंवा कधी कधी चिडचिड होते तिची. मग अशा वेळेला उपाय म्हणून तिने स्वतःसाठी वेळ काढणं किती महत्वाचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यासाठी तिने काय केलं पाहिजे? मला असं वाटतं थोडस मग त्यावेळेस आपल्याला जे छंद आहेत किंवा आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर मी म्हणेन की मी सर्वसामान्य स्त्रीसारखी आहे म्हणजे तुम्ही जसे आहात तशीच मी आहे आणि आपल्या आजूबाजूला जे आहे तसंच आपण आहे. शेवटी माणूस आहे राग येतो चिडचिड होते तुम्ही जसं म्हणला ते ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात पण ते छंद जर तुम्ही जोपासले ना तर खरोखर एक वेगळा आनंद आपल्याला मिळू शकतो. कारण का मी माझं उदाहरण देईन फार काय बाकीच्यांबद्दल बोलू शकणार नाही पण मला गाणी ऐकायला आवडतात त्याच्यामुळं असं लो फील व्हायला लागलं काय असलं तर मस्त गाणी लावून मी ऐकत असते आणि त्याचा मनमुराद आपला चांगला उपयोग करून घेते मस्त वाटतं गाणी ऐकताना किंवा वाचायला मला आवडतं मी खूप वाचन करते म्हणजे नुकतंच मी श्रीराम योगी महाराजांचं वाचलं मी शाहू महाराजांचं पुस्तक वाचलं लागले मला सुधा मूर्तींची सगळं पुस्तकं आवडतात त्यांचं कलेक्शन आहे मिस्ट्री काही असेल वेगळं इंग्लिश बुक्स मध्ये तसं म्हणजे अगदी चेतन भगत सगळे म्हणजे जे काय वाटेल ते उचलायचं एखादं पुस्तक आणि ते वाचायचं त्यातून मला वाटतं खूप शिकायला मिळतं त्याच्यामुळे ही वाचन संस्कृती आपली आहे ना ती जपली पाहिजे जोपासली पाहिजे खूप शिकायला मिळतं आपण सोशल मीडियाचा वापर करतो पण मला वाटतं सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे नॉट की फक्त एखादा मेसेज आला आणि पुढे लोक हसतील म्हणून तो कसा आहे काय न बघता आपण फॉरवर्ड करतो त्याच्यापेक्षा बाबा चांगलं काय म्हणजे आता करंट देशात काय चालू आहे जगात काय चालू आहे राजकीय असून देत सामाजिक असून देत सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणं फार महत्वाचं त्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे त्यातून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि एक छंद जोपासायला पाहिजे मला हल्ली एक छंद सुरू म्हणजे आवडला म्हणजे कारण का लॉकडाऊन होतं बरेच महिने घरी होते पण पहिल्या 2-3 महिन्यात थोडं भाजी आणायला खूप अडचण येत होती किंवा भाज्या मिळत नव्हत्या त्याच्यामुळे असंच घरी सगळ्या भाज्या लावायला सुरुवात केली आणि आज असं होतं बाबा तो एवढा तोडका आला तरी मला इतका आनंद होतो किंवा ते थोडस वांग लागले तरी मग मी लगेच सगळ्या जाऊन दाखवते किंवा त्याच्यातनं आपण नवीन काय पदार्थ करू शकतो हे असं काहीतरी केलं तर नक्कीच आयुष्याचे हे ताण तणाव टेन्शन आहे ते दूर होईल थोडस पॉझिटिव्ह विचार करायला शिका अडचणी सगळ्यांना येत असतात असं काही नाहीये की मलाच आहे
हा जो विचार असतो ना, काय माझ्या नशिबीच हे आहे असं काही नाही, सगळ्यांना अडचणी येतात. त्याच्यावर मात करायला आपण शिकलं पाहिजे. फॅमिलीला प्रायोरिटी द्या. कारण का मला साहेबांबरोबर माझ्या मुलांबरोबर वेळ घालवायला प्रचंड आवडतो. कारण का त्याच्यातनं खूप मला काही शिकायला मिळतं. कारण का साहेब आज इतके लोकांना भेटतात, वेगवेगळ्या लोकांच्या समस्या जाणून घेतात. ते घरी कधीतरी येऊन ते शेअर करतात की बघ असं आज झालं. म्हणजे माहित बी फनी प्रसंग असू शकतो किंवा दुःखाचा त्या व्यक्तीचा असू शकतो. मुलं आज काय करतात त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. ही शेवटी आपली पुढची पिढी आहे. ती पिढी काय करते, चुकत असेल तर त्यांना करेक्ट करणं किंवा त्यांना योग्य मार्ग दाखवणं. ह्याच्यासाठी कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. खूप वेळेला असं होतं की तो माझा ऐकत नाही म्हणून कुठे सांगायला जावं, पण असं नाही. आपण आई वडील आहोत, आपल्याला माहिती आहे. कारण शेवटी नाव कमवलं तरी ते आपल्यासाठी चांगलं असतं. नाव घालवायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. त्यासाठी परत ते आई वडील कुठेतरी जबाबदार असतात. त्यामुळे त्यांच्यावर वेळ घालवणं आणि नक्कीच लॉकडाऊन मध्ये आम्ही खूप मजा केलेली आहे. पण ही पहिल्यापासून होती. म्हणजे आता लॉकडाऊन आहे म्हणून नाही, पण पहिल्यापासून आम्हाला आवडतं एकत्र बसून एकत्र चर्चा करणं किंवा काय होतंय काय नाही ह्याच्यातनं आपल्याला पण खूप शिकायला मिळतं. आणि मला वाटतं मग आपण सगळ्या गोष्टींना मात करायला शिकतो आणि एक वेगळी ऊर्जा मिळते त्याच्यामुळं. आणि ते मी केलेलं आहे. सगळ्यांनी याचा नक्कीच अवलंब केला तर तुम्हीच काही दिवसांनी किंवा मला वाटतं शीतल मॅडम तर प्रतिक्रिया येतील, हो आम्ही ते करून बघितलं आणि आज आमच्या आयुष्याचं बदल झालं. सगळ्यांना ऑर्गनाइज नक्कीच नक्कीच मॅडम. कारण कुटुंब हाच आपला आधारवड असतो महिलांचा जर बघायला गेलं तर. आणि कुठलीही गोष्ट महिलेला जर शेअर करायची झाली तर ती पहिल्यांदा कुटुंबाबरोबर करते. सो कुटुंबाला सोबत धरून जर तिनं काम केलं तर तिचा आनंद ती निश्चित मिळवू शकेल असं मलाही वाटतं तुमच्याप्रमाणेच. आता जसं आपण सुरुवात केली होती की आत्मनिर्भर नवदुर्गा, या आत्मनिर्भरतेबद्दल तुम्हाला म्हणजे काय वाटतं आणि आत्मनिर्भरता म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? मी म्हणजे त्याचे भरपूर डेफिनेशन्स आहेत. आपण कशा पद्धतीने ते पुढं न्यायचं आहे फार महत्वाचं आहे. म्हणून मी सुरुवातीला एक म्हणेन की आपण काहीतरी निर्माण करण्याची आपल्याकडे ताकद आहे. ती ताकद ओळखणं फार महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर महिलांच्या अडचणी असतात नो डाऊट. म्हणजे मी म्हणू शकत नाही की हिला ही अडचण नाही तिला ती नाही, पण त्याच्यातनं बाहेर सक्षमपणे कसं पडलं पाहिजे. आणि महिलांची अडचण हीच महत्वाची असते की त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. म्हणजे बचत करत असतात पण दिलेल्या घरच्या पैशांवरचं बचत की जे सफिशियंट नसतं. म्हणजे जर एक अडचण आली तर एक अडचणीत तिचे ते पैसे संपून जातात. पण कायमस्वरूपी तिने त्याची जोडणा केली पाहिजे आणि त्याच्यासाठी तिने आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आणि आत्मनिर्भर होत असताना कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मला वाटतं वाचा. आज समाजात चुकीच्या गोष्टी महिलांबरोबर होतात. त्या खूप वेळा असं होतं की महिला त्याच्याबद्दल बोलत नाही म्हणून त्या गोष्टी तुझ्याबरोबर होतात. मग भले मी म्हणेन की समाजात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी म्हणजे समोरच्याने विचार करायचा का हा बाबा ही स्त्री आहे, ही कमजोर आहे, हिच्यावर कसं पण वागलं तर चालतंय, हे असं नाही व्हायला पाहिजे. आपण आपली ताकद तिथं दाखवून द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्याला वाचा फोडली पाहिजे. आपल्या जवळच्या लोकांना ते सांगितलं पाहिजे आणि नक्कीच मला वाटतं त्याच्यावर मार्ग निघू शकेल. म्हणजे अगदी मी आरोग्याच्या दृष्टिकोनातनं पण ह्या गोष्टी म्हणेन की त्या बाबतीत सुद्धा ती असायला पाहिजे आत्मनिर्भर. कारण का की आज माझं डोकं दुखतंय, मग ते सलग 8 दिवस दुखलं, मग एखादी क्रोसिन घेतली, मग परत आणि ते 15 दिवस दुखलं, मग मी डॉक्टरकडे गेले. पण कदाचित तोपर्यंत ते डोकेदुखी इतक्यापर्यंत गेलेली असते की आयदर तिला तिचा जीव गमवायला लागतो किंवा मग तो खर्च कुटुंबाला न पेलवण्यासारखा असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी असं सर्कलमध्ये आहे. त्याच्यामुळं आपल्या बाबतीत स्वतः बाबतीत आत्मनिर्भरतेने मी म्हणेन की स्वतःचे निर्णय जेव्हा तुम्ही स्वतः घ्यायला शिकाल तेव्हा आपोआप तुम्ही आत्मनिर्भर व्हाल. त्यासाठी कुणाला
कुणी सांगणं किंवा कुणी काय करणं हे सुद्धा तुम्हाला तिथं गरज पडणार नाही. त्यामुळे निर्णय क्षमता महिलांच्यातली खूप महत्वाची आहे. हा, माहितीये मला खूप ठिकाणी अजून सुद्धा आपलं सांगणं किंवा आपलं मत कन्सिडर केलं जात नाही. पण समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याची मला वाटतं महिलांच्या ती कला असते. आपण ऑलराऊंडर आहे, जसं तुम्ही म्हणला की आपण सगळंच करतो. म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही की जी करत नाही किंवा हा बाबा या महिलेने हे केलेलं नाही असं नाही. पण ते होण्यासाठी आपलं आरोग्य, आपल्या स्वतःबद्दल तो सन्मान आणि कुठलाही निर्णय आपल्याबद्दल घेणं हे फार महत्वाचं आहे. नक्कीच ती महिला आत्मनिर्भर होऊ शकते असं मला वाटतं. आहेच आहे म्हणजे आता जग बदलत चाललेलं आहे, पण ऑलरेडी आहे. फक्त त्याला जरासं वाचा फोडली तर नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील. नक्कीच मॅडम, आत्मनिर्भरतेचा एक खरा अर्थ तुम्ही आता सांगितलात. स्त्रीची तिची स्वतःची निर्णय क्षमता ही तिच्या आत्मनिर्भरतेमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना मला तुम्हाला हा प्रश्न म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्या ऑनलाईन ऐकणाऱ्या मैत्रिणींना किंवा प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मला वाटतं माझ्या सगळ्या या जवळ 40-45 मिनिटाच्या ह्याच्यात मी तेच सांगितलं की स्वतःचे छंद जोपासा, चांगलं वाचा, आपल्या कुटुंब काय चालू आहे म्हणजे त्याची तुम्ही एक स्त्री म्हणून तुम्हाला ते माहिती पाहिजे. खूप वेळा असं चित्र समोर आलेलं आहे. हा, तू काय घरातलं काम करतेस, तुला ह्याची कशाला माहिती पाहिजे, ह्याची कशाला. मला वाटतं कुठंतरी ते कानावर आलेलं माहित होतंय, पण आपल्याला त्याची माहिती घेणं, कुटुंबाबरोबर तसे ते संबंध निर्माण करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही एक स्वतःबद्दल तो आदर सत्कार निर्माण करणं फार महत्वाचं आहे. आणि स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करणं त्याहून महत्वाचं आहे. तरच ते सगळं चित्र बदलायला खूप मदत होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळं संदेश एवढाच आहे की हल्ली समाजात राहत असताना शिक्षणाला खूप महत्व सगळ्यांनी दिलं पाहिजे. मग ते कुठल्याही गोष्टीचं शिक्षण असू दे. त्याच्यामुळेच तुम्ही आत्मनिर्भर होऊ शकता. तुमचे आरोग्य तुम्ही चांगलं ठेवा. शिक्षण एक अशी गोष्ट आहे मला वाटतं की स्वतःच्या पायावर उभं राहायला तुम्हाला मदत होतेच. पण प्रत्येकाने शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहायला पाहिजे. आणि ते फार महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने मी सगळ्यांना आवाहन करेन की आपल्या घरच्या मुलींना चांगलं शिक्षण द्या, स्वतःच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या, तुमचे चांगले निर्णय आयुष्यासाठी घ्यायला शिका, आपले छंद जोपासा ज्याच्यामुळं तुम्हाला आनंद मिळतो असं. मग ते कुठलेही असू शकतं. मग कुणाला स्वयंपाक करणं हा छंद वाटतो, त्याच्यात आनंद मिळतो, गाणी ऐकणं, वाचन करणं, मैत्रिणींबरोबर थोडस वेळ घालवणं, म्हणजे सगळे छंद असू शकतात. आणि तो विरंगुळा म्हणून ते एक्सेप्ट करा का दैनंदिन गोष्टी इतक्या असतात करण्यासारखं आणि ते आपण करतो, ते योग्य पद्धतीने आपण निभावतो. पण स्वतःसाठी पण त्याच्या बरोबरीने जगणं, स्वतःसाठी मी म्हणेन 1 तास तरी वेळ देणं आणि नक्कीच तुम्ही आत्मनिर्भर व्हाल आणि आनंदी राहाल. सगळ्यांनी आनंदी राहिलं तर जग बदलायला वेळ लागतो. नक्कीच मॅडम, जगबदलाचं एक छोटस रहस्यच तुम्ही तुमच्या संदेशामधनं आपल्या मैत्रिणींना दिलंय असं मला वाटतं. कारण आपण स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधणं हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच समाज आणि कुटुंबासाठी जगणं सुद्धा महत्वाचं आहे. अतिशय सुंदर अशी मुलाखत मॅडम आपली गेली 40-45 मिनिटं सुरू आहे. तुमच्या पूर्ण शेड्यूल मधून वेळ देऊन आजच्या या ऑनलाईन संवाद मालिकेसाठी तुम्ही उपस्थित राहिलात आणि तुमच्यासारख्या नवदुर्गेची ओळख सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला करून दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मॅडम. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटलं सगळ्यांची संवाद साधण्यात. नक्कीच भागीरथी महिला संस्थेत आपण यावं, आम्ही कसं कार्य करतो हे तुम्ही बघावं. तुम्हाला कुठल्याही स्वरूपात जर मदत लागली तर आम्ही तुमच्यासाठी 24/7 आहे अवेलेबल. कारण का माझी संस्था कधीच बंद नसते. म्हणजे आम्ही सोमवार टू रविवार काम करत असतो. त्याच्यामुळे कधीही यावं, म्हणजे कसलेही प्रश्न घेऊन सोडवण्यासाठी आहोतच. आणि आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दसऱ्याच्या मनापासून खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम.
आणि उपस्थित सगळ्या माझ्या मैत्रिणींचे सुद्धा मनपूर्वक आभार. तुम्ही माझ्या या संवाद आत्मनिर्भर नवदुर्गांशी या ऑनलाईन फेसबुक सिरीजला अतिशय भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम.